नमस्कार, साखरकर स्वीट किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण गावरान पद्धतीने मस्त असा अंड्याचा रस्सा कसा बनवायचा हे बघणार आहोत. हा रस्सा तुम्ही मस्त भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. चला तर मग सुरुवात करूया. गॅसवर इथे मी एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2 चमचे एवढं तेल घालून घ्यायचं आहे. तेल मस्त गरम झालं की त्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, मस्त एक चमचा भरून असा आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि छान अशी तेलामध्ये मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे. आता यामध्ये मी इथे एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. तो सुद्धा मस्त असा तेलामध्ये छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये मस्त असा कांदा आपला फ्राय होऊन जातो. आता यामध्ये कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली. बारीक चिरलेली कोथिंबीर तेलामध्ये तुम्ही फ्राय केलात मस्त की छान अशी रश्श्याला टेस्ट येते. यामध्ये आता बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे आणि सुके मसाले यामध्ये घालून घ्यायचे आहेत. यामध्ये मी 2 चमचे एवढा मालवणी मसाला घालून घेतलेला आहे, पाव चमचा एवढी हळद आणि हे मसाले मस्त असे तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. तेलामध्ये मसाले परतले तर मस्त रंग येतो ग्रेव्हीला. आता हा टोमॅटो आणि कांदा आपल्याला मस्त असा मऊ होईपर्यंत आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे. तर हे बघा, आता आपला कांदा टोमॅटो मस्त असा मऊसर असा झालेला आहे. आता यामध्ये मी मालवणी वाटण घालून घेणार आहे. मालवणी वाटण म्हणजे कांदा आणि खोबरं, सुकं खोबरं हे मस्त असं ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे आणि त्याची छान अशी थोडंसं पाणी घालून ग्रेव्ही करून घ्यायची आहे. हा व्हिडिओ ऑलरेडी मी पहिल्यांदाच यूट्यूबवर टाकलेला आहे, तुम्ही ती रेसिपी पाहू शकता. आता हा रस्सा तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवा आहे त्या हिशोबाने यामध्ये तुम्ही पाणी घालून घेऊ शकता. तर इथे मी आता 2 वाट्या एवढं पाणी घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला या रस्स्याला. तर हे बघा, आता मस्त अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. रस्स्याला छान अशी उकळी आली की गॅस आपल्याला स्लो करायचा आहे आणि त्यामध्ये एक एक अंडं आपल्याला फोडून टाकायचं आहे. अलगद हाताने टाकायचं आहे जेणेकरून ते अंडं तुटणार नाही. तर अशा प्रकारे मी 4 अंडी यामध्ये फोडून टाकलेली आहेत आणि 10 मिनिटासाठी वाफेवर मंद गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त रश्श्याला कलरसुद्धा आलेला आहे आणि मस्त असा आपला अंड्याचा रस्सा आता हा तयार झालेला आहे. मालवणी कांदा खोबऱ्याचं वाटण तुम्ही जर अगोदर काढून ठेवलेलं असेल तर हा रस्सा अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये फटाफट असा हा बनला जातो. अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.